आज सर्व अकोलेकर प्रांत कार्यालयावरती जातात। खऱ्या अर्थाने आपण बघतोय की जो जन आक्रोश निर्माण झालेला आहे 2016 साठी, जो काही हायस्पीड रेल्वे शिर्डी आपलं नाशिक पुन्हा जो काही हायस्पीड रेल्वेचा जो सर्वे झाला आणि त्या सर्वे नंतर कालांतराने दोन आमूलाग्र बदल हे जनतेला विश्वासात न घेता किंवा ते जे बदल झाले ते बदल सगळ्या अकोलेकर असेल, संगमनेरकर असेल, सिन्नरकर असेल, जुन्नरकर असेल यांना ते मान्य झाले नाही। याचं कारण असं की शिर्डीला ऑलरेडी रेल्वे आहे, अहिल्यानगरला रेल्वे आहे, श्रीरामपूरला रेल्वे आहे आणि मग हा जो कॉरिडॉर जोडायचा होता, ट्रायंगल जो जोडायचा होता की मेट्रो सिटी पुणे आणि नाशिक ही जी मेट्रो सिटी याला ही बाकीची जी तालुके आहे ही जोडली गेली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने कृषीसाठी चालना देण्याचं काम ह्या मेट्रोने ह्या रेल्वेच्या माध्यमातून झालं असतं। पण खऱ्या अर्थाने हा जो दृष्टिकोन केंद्र शासनाने, राज्य शासनाने याला अधीन राहून हा जो निर्णय घेतला तो निर्णय कुठेतरी भरकटल्यासारखा वाटला आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हा जो युवकांमध्ये आमच्या सगळ्या सामाजिक क्षेत्रातील, सगळ्या राजकीय क्षेत्रातील सगळ्या अकोलेकरांना असं वाटलं की नाही, आता जर ही रेल्वे झाली नाही तर परत कधी होणार नाही, पुढच्या 50 पिढ्या आम्हाला माफ करणार नाही। म्हणून आम्ही सगळीजण आमचे सगळे हेवे दावे सगळं सोडून आम्ही सगळेजण एक वाटलेलो आहे। आमचं म्हणणं एकच आहे की केंद्र शासनाने, राज्य शासनाने एकच निर्णय करावा, एक थांबा या अकोल्यासाठी जो पहिला होता त्याप्रमाणे तो सर्वे व्हावा। याचं कारण असं की मेट्रो सिटी म्हणलं की तिथं IT कंपन्या आल्या, तिथं सगळं इंडस्ट्रियलायझेशन आलं आणि हे याच्यासाठी जर आमच्या मुलांना जर उद्या सर्व्हिस पुण्यामध्ये करायची आहे, नाशिकमध्ये करायची आहे तर 5 तासाचा प्रवास करून तो परत येणार नाही। इथे 1 तासामध्ये परत आमचा गेलेला मुलगा युवक इथं आला पाहिजे या भावनेने ही मेट्रो खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने काम करणार होती। परंतु सरकारने हा निर्णय बदलून आज खऱ्या अर्थाने युवकांनो फार मोठा अन्याय केलेला आहे आणि म्हणून अकोलेकर खऱ्या अर्थाने खूप आक्रोश झालेले आणि सरकारच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयावरती आज धडकणार आहे। आज सगळेजण स्वइच्छेने सगळेजण आज आलेले, आज कोणी म्हणत नाही मी ह्या पक्षाचा आहे, कोण त्या पक्षाचा आहे। म्हणजे हे पहिलं आंदोलन असेल की सगळेजण एकत्र येऊन आज सरकारच्या विरोधामध्ये जात आहे आणि आम्हाला रेल्वे पाहिजे, आमच्या हक्काची रेल्वे पाहिजे, यासाठी रस्ते उतरलेले दिसतात।